लागलेत ते म्हणजे वसीम वरती. तिसरी षटक टाकणार का वसीम? सर्वांच्या नजर लागलेत. कोण टाकणार तिसरं षटक? पहिलाच गोलंदाज वापरला अरबाज उर्फ मामू गोलंदाजी ट्रॅक मध्ये सज्ज झालाय आणि सलामीचे फलंदाज म्हणण्याच्या आतमध्ये रवाना झालेत सुफियान आणि जे सोबतीन अल्ताफ. अल्ताफ आणि सुफियान ही एवन जोडी सज्ज झाली आहे. कोण टाकणार पहिली ओव्हर? याच जोडीची प्रॅक्टिस करत असताना वसीम त्यांना माहिती का मला तिसरं षटक टाकायचं संघासाठी. अरबाज की त्यांना प्रॅक्टिस करत असताना पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा येतोय. ओहो, पहिल्या चेंडूवरती संघाचा श्रीगणेश असताना एका धावानं एक चेंडू एक धावा फलकावरती. एक चेंडू एक धावा फलकावरती. ओहो, चांगलं क्षेत्रक्षेट बंटी भाई तिथे उपस्थित होते. खर तर भरपूर वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू. दोन चेंडू आणि दोन धावा फलकावरती. आज आपण पाहतात पठाण ब्रदर्स संघाकडून वन डाऊनच्या भूमिकेमध्ये रोमान येणार का? आपण पाहतोय हो. आता मात्र दिशा भटकत असताना अरबाज दोन चेंडू आणि तीन धावा फलकावरती. ओहो, चांगला फटका होता. चांगला फटका होता सुफियानचा, परंतु चांगलं क्षेत्रक्षेत्र पाहायला भेटत. शाळेत तिथं उपस्थित होते. तीन चेंडू चार धावा. चार चेंडू आणि पाच धावा फलकावरती. सिकंदरचा जर की विचार केला ना, तर चांगलं क्षेत्रक्षेत्र करतो सिकंदर. कालच्या दिवसामध्ये क्षेत्रक्षकामध्ये 3 कॅच सोडण्याचा विक्रम ठरलाय सिकंदरनी. हो, चांगला बॉल फुल टॉस होता, त्याला फुल टॉन वसूल केलाय. बॉल फेकून दिला सीमा पार. षटकार.
बॅक टू बॅक अरबाज वरती चढवलेला हल्ला सुफियान षटकार नंतर चौकार. सर्व प्लेस आज मात्र एकामेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना सर टीम मीटिंग नको प्लीज. इब्राहिम टीम मीटिंग नको. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुमचे 4 षटक टाकणं कंप्लीट करायचे. ओहो चांगले क्षेत्रक्षण पाहायला भेटत. सिकंदर बाहुबली काय कमालीची जेल टिपली. 28 27 26 25 1 20 19 18 17 16 15. थँक्यू डीजे मास्टर थँक्यू. आपण पाहतायत पहिल्या चेंडूवरती सिकंदरनं अल्ताफनी कॅच घेतलेली. आता अल्ताफची कॅच देखील सिकंदरनी घेतली आहे. पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवला. धक्का क्रमांक पहिला बसतोय. अल्ताफ बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय राहिल. अर्थातच व्हॉट्सअप एक चेंडूने 15 धावा फलकावरती. शहबाज कुठेतरी कमबॅक करत असेल ना. ओहो चेंडूला पाठवून दिलं फेकून दिलं सीमा रेषा पार. पंचामा सांगता षटकार. दो चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 21 धावा फलकावरती. फलकावरती अल्ताफ देखील स्वस्त मध्ये परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी आलं होतं म्हणजे राहिल. ओहो चेंडून लांबी कमी आणि उंची जास्त घातले. ओहो अरबाजने देखील चुकी केली आहे. कॅच ड्रॉप. मामूने देखील विक्रम केलाय. कॅच सोडायचा विक्रम केला खऱ्या अर्थानं. थोडेसे गच्चा क्षेत्रक्षण करत असताना अरबाज ती चेंडूली 23 धावा फलकावरती. ओहो चांगला फटका. ओहो इथे मात्र चुकी करतोय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. खऱ्या अर्थानं 2 जीवनदान भेटलेत. 2 जीवनदान भेटलेत राहिलला. सोन्याचा संधी करता येणार का पाहायला भेटणार का. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. ओहो चांगला फटका. इब्राहिम आपण स्पीड अप करायचंय. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग नको आहे आपल्याला.
29 धावा फलकावरती लागले गेलेत. MTR चे सर्व प्लेयर्सना विनंती, त्यांना एसटीच्या पाठी यायचं. 29 धावा फलकावरती लागले गेलेत. खऱ्या अर्थानं राईचे 2 कॅच सोडलेत, 2 जीवनदान भेटलेत. 29 धावा फलकावरती. वारंवार मी स्कोर सांगतोय तरी पण कोण येणार गोलंदाजी टॅग वरती? सिकंदर येणार का वसीम भाई येणार? आलाय तो म्हणजे अरबाज. 29 धावा फलकावरती लागले गेलेत. 29. ओहो, आणि सर्वात मोठा मासा गणाला लागलाय. सुफियान बॅटेड पवेलियन, झटका क्रमांक 2. अल्ताफ चल में आया तेरे पीछे कुछ देर में. 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14. थँक यू विजय मास्टर. पारितोषिक जाहीर झालंय ते इब्राहिम 11 साठी. जर का ही मॅच जिंकली इब्राहिम 11नी तर दीक्षांत वाघ यांच्याकडून ओनरला 1000 रुपये गुगल पे केले जातील. इब्राहिम 11 जर का ही मॅच जिंकली तर दिशांत वाघ यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक जाहीर झालंय. दीक्षांत वाघ 1000 रुपयाचं रोख गुगल पेचं प्राइज असेल. थँक्यू विजय मास्टर, धन्यवाद. आपण पाहताय सुफियान थोड्याशा बॅकफूट वरती जात असताना 3 मॅच मध्ये त्यांची फलंदाजी राहिली नाही. आता मैदानाच्या आतमध्ये बापू उतरला. अर्थातच मोईन. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 29 धावा फलकावरती लागले गेलेत. MTRS संघाच्या खेळाडूंना कॉल देण्यात आलाय कर्णधाराकडून. मंचाच्या जवळ जमा व्हायचे त्यांनी. हो, बॅटची कडा होती आणि 1 बॉल्स 2 बॉल्स बॉल चाललाय सीमा पार चौका. आलेला आहे दीक्षांत वाघ यांच्याकडून. जर का प्रत्येक चेंडूवरती जर अरबाज याने विकेट घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन गुगल पे त्याला करण्यात येणार आहे. खऱ्या अर्थानं बक्षिसांचा खैरात लागला मनाच्या आतमध्ये. 1 विकेटचे पैसे गुगल पे जमा झालेले आहेत. पुढच्या चेंडूवर जर विकेट घेतला तर पारितोषिक असेल. ओहो, प्रेक्षक बनेंगे दर्शक. बॉल चाललाय सीमा रेषा पार चौका. डीजे मास्टर देखील चांगले डीजे मास्टर. 37 धावा फलकावरती लागले गेले. सम्राट प्रीमियर लीग 2024 चा पर्व 4 आणि हा दुसरा दिवस. अर्धा टप्पा पार पडलाय. ओहो, बा 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 तो सोडला चेंडू. पुन्हा एकदा चुकी केली क्षेत्ररक्षकानं. खऱ्या अर्थाने थोडेसे गच्छा क्षेत्ररक्षण करत असताना इब्राहिम संघ
व्हाईट बॉल. काय झालं आता अंपायर ने बोला तभी तो बोला ना मैंने. क्या वाइड बॉल है. अंपायर देखिए बोला ना मैंने. वाइड दिलाय रे. बोलेगा उसके बाद तू बोल. येडा की अशी कुछ बोलता अंपायर ने. अजूनही शिल्लक आहे. ड्रीम बेट समाप्त झालाय. येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. 46 46 धावा. नेक्स्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय आमिर. 46 धावा. ओहो सर्वात मोठा धक्का बसतोय पठाण ब्रदर्स या संघाला. राहील बॅट टू द पवेलियन. आमिरने चांगली कामगिरी केली. धक्का मिळून दिला संघाला. 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16. थँक्यू जे मास्टर. आलाय आलाय आलाय. रोमान आलाय. नोमान 80 आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये.
ज्याच्यावरती सर्वांच्या नजरा होते. आला 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 पाटील आला. अशी कामगिरी करत असताना 46 धावा फलकावरती लागले गेलेत. येणारे 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 46 धावा फलकावरती. आम्हीने देखील चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. चला स्पीडअप करायचं आहे. चला टीम मिटिंग नकोय. गोलंदाज आमिर सज्ज झालाय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले ते गोलंदाजांना. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण असताना बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण होतं आणि त्याच्यामध्ये बॅक टू बॅक चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. हा देखील चेंडू निर्धाव. तब्बल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 4 चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले ते गोलंदाज आमिर यांना. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय आमिर. इब्राहिम 11ला जर का विजयी करायचं असेल तर मात्र अशीच गोलंदाजी त्याला सातत्याने करावी लागणार आहे. पुन्हा खोलवर टाकला होता चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळते फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 47 धावांवरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर. 7 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. रोमहर्षक मॅच पाहायला मिळते आपल्याला. या आधीची मॅच देखील अशीच झाली होती काहीशी. पाहूया पुढचा चेंडू. खोलवर टाकला होता चेंडू. चेंडूला सन्मान दिलाय. घालवलाय सीमा पार. हा बिग 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 षटकार. वरून खेळ समाप्त झालाय. अंतिम षटक असणार आहे. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय आपल्याला. बॅक टू बॅक 2 सामने आपण पाहतोय. अशाच प्रकारचे काहीसे सामने होताना दिसत आहेत आपल्याला. हीच तर खरी मजा आहे SPL मध्ये. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4. त्यामध्ये आपल्याला हे सामने पाहायला मिळतात. नेरळ नगरीतील हे युवा फलंदाज गोलंदाज खेळाडू आपली इथे खेळी दाखवताना दिसत आहेत. हा अपेक्षेपेक्षा वेस्ट साईडच्या वरती पंचांचा इशारा येतोय नोचा. म्हणजे पुढील चेंडू असणार आहे फ्री हिटचा. उघडे डोला पहा न्यूज. पुढच्या चेंडू फ्री हिट.
मिड ऑफच्या रिझन मध्ये चेंडू उडालाय, कुठलाही धोका नाहीये. तत्पूर्वी तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पकडेपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू शेष आहे. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय आपल्याला. 4 चेंडू 5 धावा. रोखू शकतो का गोलंदाज? शकतो का इब्राहिम 11ला? पाहूया. फुलटॉस चेंडू आडव्या वट्टांनी मारलेला आहे. चेंडू जातोय लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह वरती. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पठाण 11 वर्सेस इब्राहिम 11. रोमहर्षक चुरशीचा सामना. खोलवर टाकला होता चेंडू. इथे बॅटची कडा घेते. अपील कर दाद मागतायत आणि त्रिफळा चित्त झालेला आहे. तिथे एसटीचा वेध घेतलेला आहे तो गोलंदाजाच्या चेंडूने. कमबॅक केले गोलंदाजांनी. तंबू मध्ये माघारी पाठवलाय फलंदाज. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. बॅटर नेम मारूफ. 2 चेंडू 3 धावा. अजूनही इब्राहिम 11 संघाच्या कर्णधाराला विश्वास आहे की गोलंदाज 2 चेंडू निर्धाव टाकू शकतो, घेऊ शकतो बळी. बॅक टू बॅक स्पीड करायचा आहे थोडासा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, शेष आहे. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. अटीतटीचा सामना, चुरशीचा सामना. चांगली गोलंदाजी हनीफ. 2 चेंडू 3 धावा. हनीफ चांगला चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू टाकलाय. इथे मात्र 1 चेंडू 3 धावांचं समीकरण आणून ठेवलंय गोलंदाज. क्या बात, क्या बात, क्या बात. खूपच रोमहर्षक सामना, अंगावर काटा आणणारा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. इब्राहिम 11 जर का मॅच जिंकला तर अजूनही 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दीक्षांत वाघ यांच्याकडून. टीम मीटिंग नकोय, स्पीडअप करायचं आहे. 1 चेंडू टाकायचा आहे. नियमच आहे तो. सुपर ओव्हर खेळवली जाणार. टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाणार. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे फक्त. आता विचारलं का बघ. कृपया मैदानाच्या बाहेरून यायचंय. MTRS संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. दीपक ऐनकर, आपण बाहेरून यायचंय, मैदानातून कोणी यायचं नाही. म्हणूनच बोललो तुम्ही पंचांना, पंच उशीर करू नका. 1 चेंडू आहे, शेवटच्या चेंडूसाठी पाणी नकोय. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 6 मॅच कंप्लीट करायचे आपल्याला. आणि जर उशीर झाला तर शेवटचे मॅच असणार आहे, त्यांना अंधारात खेळावं लागणार आहे. 1 चेंडू 3 धावा. हनीफ काढू शकतो का इब्राहिम 11 संघासाठी? मॅच आपल्या खिशामध्ये घालू शकतो का? दाखवलं त्याने दमखम. लगातार 2 चेंडू त्याने विकेट घेतलेले आहेत. 2 चेंडू हॅट्रिक असणार आहे, हॅट्रिक चान्स साठी असणार आहे. आणि 1 चेंडू असणार आहे. 3 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहायला मिळतोय ग्राउंडच्या आतमध्ये कोणी जायचं नाहीये मॅच संपल्यानंतर. 1 चेंडू 3 धावा. काय होतंय पाहूया. पठाण 11 की इब्राहिम 11? आमने सामने दोन्ही.
ताकदी तेवढ्याच ताकदीचे तुल्यबल संघ आणि रोमहर्षक चुरशीचा अंगावर काटा आणणारा सामना पाहतोय. एक चेंडू 3 धावा आणि इथे वेस्ट इंडीज एक्स्ट्रा चिरा नो बॉल चा इशारा पंचांचा. पंच निर्णय सांगायचा आहे. पंच पंच आउट आउट करार देण्यात आलेला आहे फलंदाजाला. आणि नो बॉल आहे. फ्री हिट असणार आहे. 1 बॉल 1 धावाची आवश्यकता असणार आहे. फ्री हिट असणार आहे. न्यू बॅट्समन जाणार आहे मैदानामध्ये त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. शेवटचा चेंडू टाकायचा आहे. स्पीडअप करायचं आहे. बॅटर नेम सांगायचं. बॅटर नेम अरबाज. स्ट्राइक वरती अरबाज असणार आहे. एक चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे. दोन्ही संघामध्ये चुरस चालली आहे. अजूनही कळत नाही या सामना कुणाच्या खिशात जाणार आहे. इब्राहिम 11 वर्सेस पठाण 11. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झाल्यामुळे जरी फ्री हिट असेल तरी तुम्ही क्षेत्ररक्षण बदलू शकणार आहेत. एक चेंडू 1 धाव. चालू करायचंय सामना. पंच चालू करायचंय. बॉलर चेंज. 2 बिमर आल्यामुळे बॉलिंग चेंज होते. 1 चेंडू टाकण्यासाठी नवीन बॉलर येणार. नवीन गोलंदाजाला हा बॉल कंप्लीट करावा लागणार आहे. कृपया ग्राउंडच्या बाहेरून कोणी आवाज देऊ नये आणि खेळाडूंनी खेळाडू कक्षातच बसावे. 1 चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे. फ्री हिट असणार आहे. स्पीडअप करा. तुमच्या या मॅच मध्ये कमीत कमी 10 मिनिटं गेलेत या एका चेंडू मध्ये. एक चेंडू 1 धाव. स्पीडअप करा.
कृपया पुढील मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. टीम मीटिंग नको आता कुठल्याही प्रकारची. MTRS आणि जय हनुमान संघाच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचंय. पुढचा सामना त्वरित चालू करणार आहोत आपण. एक चेंडू एक धाव. जय हनुमान संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. न्यू बॅटर मैदानात गेल्यामुळे क्षेत्ररक्षण नवीन लावण्याची मुभा मिळते कर्णधाराला. एक चेंडू एक धाव आणि इथे मात्र जिंकतोय इब्राहिम 11. इथे चुकी करतोय फलंदाज. सुपर ओव्हर होईल. सुपर ओव्हर टाय झालेली आहे. सुपर ओव्हर त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं इब्राहिम 11नी. ज्याने फिल्डिंग केले ते तसेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लगेच. आणि नवीन बॅटर तुमचे बॅटर लगेच मैदानात जायचंय. 5 मिनिटांमध्ये सुपर ओव्हर संपली पाहिजे. पॅनलाइज केलं जाईल नाही तर दोन्ही संघांना. फिल्डिंग लावून घ्यायचं. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे त्वरित. खूप वेळ घेतलाय तुम्ही मॅच संपवायला. खूप वेळ घेतलाय. अतिरिक्त वेळ घेतलाय तुम्ही. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कर्णधार कृपया सहकार्य करायचंय. बॅटर्स पठाण 11चे बॅटर्स मैदानात दाखल व्हा. डीजे आवाज वाढव ना या माईकचा जरा. वायरवाल्या माईकचा आवाज वाढव डीजे. बॅटर मैदानात दाखल व्हायचंय. त्वरित चालू करायचंय सामना. सुपर ओव्हरचा सामना. पहिला सामना पाहायला मिळतो आपल्याला सुपर ओव्हरचा. इथे चुरशीची लढत झालेली पाहायला मिळालेली आपल्याला. पठाण 11 वर्सेस इब्राहिम 11. इब्राहिम 11 चांगली गोलंदाजी केली. चांगला कमबॅक केलं आणि सामना हा सुपर ओव्हरवर आणून ठेवलाय तो अरबाजच्या इब्राहिम 11 संघाने. चला स्पीडअप करायचंय. पंच त्वरित. बॅट्समन स्ट्राईक वरती जायचंय आपण लवकर. लाईव्हच्या इथे ज्या संघाचा खेळाडू तिथे दिसेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळतोय. थरार पाहायला मिळतोय आपल्याला. पठाण 11 वर्सेस इब्राहिम 11 या संघामध्ये SPL 2026 पर्व 4 मध्ये हा सुपर ओव्हरचा पहिला सामना पाहायला मिळतोय. पठाण 11 वर्सेस इब्राहिम 11 आणि अरबाजच्या हातामध्ये चेंडू असेल या सुपर ओव्हरचा. बघूया किती धावा खर्च करतोय तो आपल्या या षटकामध्ये. पहिला चेंडू फुलटॉस उडवला. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने झेल सोडतोय. चुकीवर चुकी झेल सोडतोय क्षेत्ररक्षक. इथे मात्र केवळ एक धाव मिळते ती. सुफियानच्या बॅट मधून निघाला होता फटका परंतु इथे झेल सोडली आहे. इथे चुकी केली आहे. पहिलाच झेल होता. 2 फलंदाज बाद करून तुम्ही सुपर ओव्हर वाचवू शकत होते. स्टेज जवळ बसून कोणी आवाज देऊ नये बाहेरून. कृपया शांतता पाळावी. दुसरा चेंडू पाहूया. खोलवर टाकला होता चेंडू. इथे विकेट मिळते. विकेट कमबॅक करतोय अरबाज. इब्राहिम 11 संघाला विकेट मिळून दिली आहे. दणका दिलाय तो पठाण 11 संघाला. दोनच विकेट असणार आहेत. 2 जर का खेळाडू बाद होत आहेत तर सुपर ओव्हर संपेल.
2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. केवळ 1 धाव ती क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मिळालेली आहे. अन्यथा पठाण 11 संघाचा खेळ इथेच समाप्त झाला असता. पाहूया पुढचा चेंडू. तिसरा चेंडू प्रगतीपथावर सुपर ओव्हरचा अरबाज याचा आणि फुलटॉस चेंडू आणि इथे 30 यार्ड स्केल मध्ये पुन्हा चुकी 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 चुकी. झेल सोडतायत चुकीवर चुकी करतायत. मिसफिल्ड होतोय. ओव्हर थ्रोचे रन इथे मात्र मिळत नाहीये. केवळ दोन धावा मिळालेल्या आहेत. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती सुपर ओव्हरच्या. इथे आता मात्र पठाण 11 खूपच बॅकफुटवर गेलेला दिसतोय. सुंदर चेंडू कट करायचा प्रयत्न होता. अपील करतायत, दाद मागतायत पंचांकडे. दाद फेटाळली जाते पंचांकडून. 4 चेंडू समाप्त झाले सुपर ओव्हरचे. धावा 3 धावफलकावरती लागलेले आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्नच नाहीये. कट करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मोठा फटका पाहिजे पठाण 11 संघाला. इब्राहिम 11 संघाची भेदक गोलंदाजी. इथे पुन्हा एकदा इथे मात्र आणि रन कंप्लीट करतोय तो. बायचा इशारा आलेला आहे पंचांचा. बायची रन मिळते. धाव संख्या वाढते. 4 होत आहेत धाव फलकावरती. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतोय आपल्याला. SPL 2026 पर्व 4 मध्ये इब्राहिम 11 वर्सेस पठाण 11 संघामध्ये. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय सुपर ओव्हरचा. अरबाज याची सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल सुपर ओव्हरचा. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 4. मोठा फटका येणार का? सुफियान चेंडूला पाठवणार का सीमा पार? पाहूया. आणि गेलाय खणखणीत स्क्वेअर लेगच्या दिशेने. मोठा लांब लचक षटकार. दोन मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कोणी कसली टीम मिटिंग करायची नाहीये. क्षेत्ररक्षक इब्राहिम 11 संघाच्या खेळाडूंनी त्वरित मैदानाबाहेर यायचंय. त्यांचे बॅटर रेडी करायचे त्वरित. वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. खूप वेळ झालाय या मॅचला, खूप वेळ झालाय. अजून भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायच्या या दिवसाच्या. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पठाण 11 कर्णधार गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी मार्कवर सज्ज करायचंय. बॅटर्स इब्राहिम 11 तुमचे दोन्ही बॅटर रेडी करा. त्वरित मैदानात दाखल करा. बॅट्समन कृपया सहकार्य करा. खूप वेळ झालाय. दुसऱ्या टीमच्या मॅचचा टाइम तुम्ही घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. बॅटर मैदानात दाखल करायचंय. टायमर लावायचंय 1 मिनिटाचा. 59, 58, 57, 56, 55, 54, 53, 52, 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 44, 43, 42, 41, 40, 39, 38, 37, 36, 35, 34, पाणी पितायत ते. 33, त्यामुळे थोडंसं 32, थांबवलंय. 31, 30. बस बॅटर रेडी झालेले आहेत इब्राहिम 11 संघाचे. आणि अरबाज आणि कोण आहे? इक्बाल आणि साहेबाज चालले ना. सिकंदर
आणि साहेबाज, हे दोघही साहेबाज आहे अरबाज आहे साहेबाज. सिकंदर आणि साहेबाज सुपर ओव्हरचा थरार आपल्या फलंदाजीने गाजवण्यासाठी मैदानात दाखल झालेले आहेत. धावसंख्येचं लक्ष दिलंय सुपर ओव्हरचं 11 धावांचं. त्वरित बॅटिंग स्टान्स वरती जायचंय. सुपर ओव्हरचा थरार पाहतोय आपण. इब्राहिम 11 वर्सेस पठाण 11 आणि स्पीडअप करायचंय. आता तिथे जाऊन तुम्ही बातचीत करू नका, फलंदाजांना विनंती असेल. चला स्पीडअप करायचंय. गोलंदाजांनी गोलंदाजी मार्कवरती यायचंय. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. पाहूया कोण खिशात घालतोय हे मॅच. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतोय. रोमहर्षक मॅच, रोमहर्षक सामने. साखळी सामन्यांचे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उत्तम असं सामन्यांचं प्रक्षेपण tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू सुपर ओव्हरचा खोलवर टाकला होता चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 1 धाव मिळते. 1 चेंडू 1 धाव मिळालेली आहे इब्राहिम 11 संघाला. 5 चेंडूंचा खेळ शेष सुपर ओव्हरचा. सुफियान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय. पाहूया आपल्या संघाला या सुपर ओव्हर मध्ये तो जिंकवतोय का. 10 धावा 5 चेंडू. दुसरा चेंडू प्रगतीपथावर सुपर ओव्हर. पुन्हा खोलवर टाकला होता चेंडू. इथे बॅटची कडा घेते पण एक टप्पा चेंडू वेष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय, त्यामुळे कुठलाही धोका नाहीये. 2 चेंडू 1 धाव. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सिकंदर याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे मोठा फटका मारायची. पाहूया पुढचा चेंडू. तिसरा चेंडू प्रगतीपथावर सुपर ओव्हर. सुफियान गोलंदाजी मार्कवर. फसवलाय, फसवा चेंडू टाकलाय. इथे मात्र फसतोय आणि स्वतःचा विकेट इथे देतोय धावचित मध्ये. 3 चेंडू आणि 1च धाव. 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. इब्राहिम 11 संघ फलंदाजी करावी लागणार आहे. मोठे फटके मारावे लागणार आहे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. या येणाऱ्या 2 चेंडू मध्ये तुम्हाला मोठे फटके मारून सामना संपवायचा असेल तर साहेबाच्या बॅट मधून मोठे फटके आपल्याला पाहायला. आणि दोघही आमने सामने भाऊच आहेत. गोलंदाजीवरती सुफियान तर फलंदाजीवरती साहेबाज आहे. पाहूया काय होतं. 3 चेंडू 10 धावा. थरार चेंडू कटवलाय. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव मिळते. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. दोन्ही चेंडूवरती मोठे प्रहार पाहिजेत जर का तुम्हाला जिंकायचंय. इब्राहिम 11 संघ सामना जर आपल्या खिशात घालायचा असेल आणि मात्र सुफियानच्या दोन्ही चेंडूवरती तुम्हाला मोठे 2 फटके लावून चेंडू सीमापार ढकलावा लागणार आहे. 2 चेंडू 9 धावा. आपण पाहतोय सुपर ओव्हरचा थरार. सम्राट प्रीमियर लीग पर्व 4. खूपच सुंदर सामना पाहायला मिळालाय. जर का हा सामन्याचा अनुभव आनंदमय आणि एंटरटेनमेंट होत असेल तर प्रेक्षकांनी कृपया टाळ्यांनी या सर्व आयोजनाचं स्वागत करायचंय. दोन चेंडू 9 धावा. काय होतंय पुढे पहा. इब्राहिम 11 वर्सेस पठाण 11 सुपर ओव्हरचा थरार. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4. पुढचा चेंडू समाचार घेतलाय. चेंडू जातोय सीमा पार आणि आलाय बॅट मधून चौकार.
पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. सांगितलं ना ईच पॉइंट. आयोजक तुषार आता परत टाय झाल्यास एक चेंडू 5 धावा. पाहूया. हो 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 सुंदर. आता इथे मात्र कलाटणी वाईटचा इशारा आलाय. पुन्हा मॅच फिरते. इथे मात्र सुफियान चुकी करतोय. त्याला डॉट चेंडू टाकायचा होता, बिंदू चेंडू टाकायचा होता, परंतु इथे मात्र त्याने वाईट टाकलाय आणि आता परत समीकरण बदललंय. एक चेंडू 4 धावा. आता मात्र इब्राहिम 11 संघाला इथे संधी मिळते. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज. काय होतंय. धडकने तेज हो रही है. पाहूया काय होतंय. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमावर आणि हा चौकार. विजय झाला इब्राहिम 11 संघ. आपल्या भावाने आपल्या भावाला हरवलंय. सुफियान वरती वरचढ सरलाय. साहेबाज जय हनुमान संघाने फिल्डिंग कोणी घेतले. नेक्स्ट मॅचची फिल्डिंग कोणी घेतली. जय हनुमान संघाने ना. जय हनुमान संघाने. जय हनुमान संघ क्षेत्र